TV10 महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात TV10 महाराष्ट्र। चला तर पाहू मग आजच्या घडामोडी। बैलगाडा शर्यत सुरू झाल्यापासून गावगाड्याचं अर्थचक्र परत सुरळीत सुरू झाले आहे। देशी गोवंशीय वाढतोय। ढालगाव तालुका कोटेमंकाळ येथे खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान नितीन आमने यांनी आयोजित बैलगाडी शर्यतीस खानापूर आटपाडीचे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। सर्व शर्यतीचे उद्घाटन आमदार पडळकर यांच्या हस्ते झाले। यावेळी खासदार संजय काका पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील यांच्यासह भाजपचे नगरसेवक तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य उपस्थित होते। प्रतिनिधी TV10 महाराष्ट्र सम्राट। इतक्या मोठ्या प्रमाणात गावागावामध्ये होते, कारण मध्ये बरेच वर्ष बैलगाडा शर्यत बंद होती आणि बैलगाडा प्रेमी असतील, शेतकरी असतील, देशी गोवंशाची जनावरं ज्यांच्याकडे होती, ते गोपालक असतील, यांच्यामध्ये प्रचंड निराशेचं वातावरण होतं आणि वेगवेगळी आंदोलन मोर्चे सुरू होते। मला या गोष्टीचा खरंच आनंद आहे की जे आंदोलन सुभाष खांडेकरांनी आता आपल्याला सांगितलं, तुमच्या सर्वांच्या साक्षीनं लाखो लोकांच्या उपस्थितीत झालं, त्याची दखल राज्य सरकारला आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा घ्यावी लागली आणि 8 दिवसांच्या बैलगाड्याच्या शर्यती सुरू झाल्या। आता या माळावरती बैलगाड्याची शर्यत नसती तर तुम्ही सांगा, एवढ्या मोठ्या संख्येला हजारो संख्येनं लोक इथं आली असती का? तिथं कुठं असेल तिथं ह्या परिसरातल्या बैलगाड्याच्या शर्यती लाखो लोक बैलगाडा बघायला येतात आणि त्यामुळे गावाचं अर्थकारण बदलत आहे। आता इकडे सगळं बघितलं, वेगवेगळे छोटे छोटे दुकानदार तिथं बसले, त्यांचं कुटुंब या शर्यतीवरती चालतं। पलीकडं विकणारे असतील, दावं विकणारे असतील, बोटक्या विकणारे असतील, गुलाल विकणारे असतील, कुल्फी विकणारे, वडापाव विकणारे, भजी विकणारे, चिवडा विकणारे, भेळ विकणारे, बिर्याणीवाले पण आता कुठं कुठे ते सगळे असे अनेक लोक की ज्यांची हातावरची पोटं आहेत। म्हणजे बैलगाडी शर्यती बरोबर गावगाड्यातल्या अनेक लोकांना एक चांगलं साधन आता या बैलगाड्याच्या शर्यतीतून मिळतंय। अनेक गावातले शेतकरी कष्टकरी इथं आहेत। शेतकऱ्यांच्या बाजूला आम्ही सगळेजण ठामपणे उभा आहोत। सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने झाले। अन्य काय अडचणी असतील तर निश्चितपणे तुम्ही मला सांगा। मी तुमचा हक्काचा माणूस आहे, तुमच्या घरातला माणूस आहे आणि माझी जबाबदारी आहे, जो कुठला प्रश्न निर्माण होईल त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणं ही माझी जबाबदारी आहे, हे माझं काम आहे, ते मी निश्चितपणे करीत राहील। एवढं त्या निमित्तानं बोलतो आणि थांबतो।